नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. हातोडा घेऊन आंदोलन करणाऱ्या सोमय्यांनी आता अनधिकृत भोंग्यांचा मुद्दा हाती घेतलेला आहे. मुंबईतले अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी सोमय्या आक्रमक होत रस्त्यावर उतरलेले आहेत, तर काही लोक स्टंट करतात. आमचा मुद्दा वेगळा असल्याचं म्हणत सोमय्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे. पाहूया. बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वाढत्या घुसखोरीचा मुद्दा हाती घेतलेले सोमय्या आपण पाहिले. हातोडा घेऊन अनधिकृत बांधकामांविरोधातील आंदोलनाची मोहीम हाती घेणारे सोमय्या देखील पाहिले. मात्र आता किरीट सोमय्या अनधिकृत भोंग्यांविरोधात रस्त्यावर उतरले. आणि आता बाहेरच्या घराला म्हणजे लावायचं गणपती चांगलं म्हणजे बघून गेला प्रश्नच उद्भवत नाही. अजूनपर्यंत सकाळी पत्र लिहिल्यानंतर त्याला ताब्यात का नाही घेतलं म्हणजे अरे कुठेही असं काय झालं पोलीस स्टेशन पूर्ण नदीवर गेलो. सोमय्यांनी बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या मुद्द्याकडे आपला मोर्चा वळवला. सोमय्यांचं आंदोलन 5 ते 6 हजार अनधिकृत भोंग्यांसंदर्भात आहे. पवईचा स्वामीनारायण मंदिराचा तिथे ज्या पद्धतीने पोलिसांनी लेन जिहाद, अनधिकृत मस्जिद, अनधिकृत मधल्यान, अनधिकृत स्पीकर याला ते पवईचे पोलीस इन्स्पेक्टर प्रोत्साहन देतात, काही कारवाई करत नाही. आज 5 ते हजारो हिंदू लोक इथे 4 घरं नाही मुस्लिमांचे आणि त्याचं प्रोटेक्शन इथला सिनियर पोलीस इन्स्पेक्टर करतोय. पुढच्या 2 महिन्यात सर्व भोंगे बंद करण्यास सांगणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. तर हुजरेगिरी करणारे सोमय्या पेड वर्कर असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. 5000 अनधिकृत भोंगे आहेत, 1000 फक्त अधिकृत आहेत. तिथे पण ध्वनी प्रदूषण व्हायोलेशन होत आहेत. आणि मी देवेंद्र फडणवीसला पुन्हा एकदा विनंती केली आहे. त्यांनी सांगितलंय की पुढच्या 2 आठवड्यात याच्या संबंधी कडक नियमावली प्रसिद्ध होणार. पण मी प्रत्येक पोलीस स्टेशन एरियामध्ये, प्रत्येक वस्त्यांमध्ये जाणार आहे मुंबईचा. त्याला तो हुजरे आहे, त्याला ठेवलाय त्याच्यासाठीच भुंकायला, कळलं का? पेड वर्कर आहे तो. त्यांनी एकदा तुमच्या मला वाटतं एका चॅनलवर नाव घेत नाही, कारण तुमचा वेगळा चॅनल आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं ना, मी कुणाच्या मार्गदर्शनात काम करतो. वरिष्ठ 2 नेते आणि देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन सांगितलं त्यांनी. काढा तुम्ही ती मुलाखत. मग हे कुणाच्या मार्गदर्शन चाललंय? तूच एकटा आहेस का? बाकीच्याला कळत नाही का? बाकीचे मूर्ख आहेत, हा एकटा शहाणा. याच्यातून तुम्ही समजलं पाहिजे. मुंबई आणि महाराष्ट्रात अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे आणि लँड जिहाद चालणार नाही असं म्हणत किरीट सोमय्यांनी इशाराच दिला. पवईतील स्वामीनारायण नगर इथल्या अनधिकृत मशिदींवरील भोंगे सोमय्यांनी काढायला लावले. तर मस्जिदच्या नावाने लँड जिहाद आणि हे अनधिकृत 5000 भोंगे हे सगळे पुढच्या 2 महिन्यात मुंबईत बंद करायला लावणार. रोज जोरजोरात वाजणाऱ्या भोंग्यांची यादी सोमय्यांनी ट्विट केली आहे. यात गोवंडीतल्या 1-2 नाही तर तब्बल 72 अनधिकृत भोंग्यांची नावं आहेत. अधिकाऱ्यांकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणीही सोमय्यांनी केली आहे. अनधिकृत भोंग्यांचा मुद्दा हाती घेताना यात निवडणुकांचा प्रश्नच नसल्याचं सोमय्या म्हणाले. हिंदुत्वाचा निवडणुकीचा कुठे संबंध आला? आता निवडणूक कोणती ठरलेली नाहीये. राहिली गोष्ट प्रायोरिटी ठरवावे लागतात. वोट जिहाद आंदोलन मीच केलं ना. पण आता वोट जिहाद हे विधानसभा निवडणुकीत हिंदूवादी लोकांना लक्षात आलं, भाजपच्या मतदारांना लक्षात आलं, म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान केलं. आता आम्ही काय म्हणतोय की जे कायदे त्याचं पालन करा. गणेशोत्सवाला कायदा लागू पडतो, नवरात्रोत्सवला लागू पडतो. ते पोलीस झोपा काढणार तर मी थोडं सहन करणार. पोलीस अधिकाऱ्यांना वॉर्निंग देतोय, वॉर्निंग, चेतावणी. बाद झाला आता. आणि अनधिकृत भोंगेचा एवढा मोठा गोंगाट, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचं पालन नाही केलं तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या घाबरणार नाही. मशिदीच्या नावाने जे लेन जिहाद करतायत त्याला महापालिका अधिकारी हप्ते मिळतात म्हणून थांबत असेल, त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पण वॉर्निंग देतो, यापुढे तुमच्यावर पण कारवाई होणार. मला वाटतं या संदर्भामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय दिलेला आहे भोंग्यांच्या बाबतीमध्ये. मला वाटतं सरकारने त्याचं पालन करावं.
प्रशासनाने पोलिसांनी त्याचं पालन करावं. किरीट सोमय्यांची हीच मागणी आहे. मला वाटतं ती काही चुकीची आहे मला असं वाटत नाही. सोमय्यांनी भांडूपच्या LBS मार्गाजवळच्या अनधिकृत मशिदीत नमाज होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी मशिदीच्या आवारात पोलिसांनी बॅरिकेटिंग केला. 29/7/2024 का लेटर जिसमें लिखा है कि हजारों लोग नमाज पढ़ने आते हैं, हम यहाँ पर नमाज पढ़ना चाहते हैं. और दूसरी बात, ना भैया इन्होंने परमिशन नहीं दी तो वहां पर उनके गेट के सामने शनिवार को नमाज फुटपाथ पर शुक्रवार को पढ़ते हैं. और इसलिए मैंने कल पुलिस को चैलेंज किया, मैं कल आता हूं, कौन देखता हूं मैं फुटपाथ पे ग्रेट ईस्टर्न हाउसिंग सोसाइटी के गेट पर कौन नमाज पढ़ता है मैं देखता हूं. याआधी अनधिकृत लाऊडस्पीकर संदर्भात मनसेनं भूमिका घेतल्याचं आपण पाहिलं. दरम्यान आपण स्टंट करत नाही, काही लोक इव्हेंट म्हणून काम करतात अशी टीका सोमय्यांनी केली आहे. माझं काही स्टंट नसते, दिस इज नॉट एन इव्हेंट. काही लोक करत असतात, पण मी तो जाऊ द्या. अनधिकृत भोंग्यांसंदर्भात सुरू केलेलं सोमय्यांचं हे आंदोलन येणाऱ्या दिवसात कोणत्या दिशेला जातं आणि किती अनधिकृत भोंगे बंद करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.